मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अर्थातच पार्थ अजित पवारांसंदर्भातली। पार्थ अजित पवार प्रकरणामध्ये आता सुप्रिया सुळे म्हणजे त्यांच्या आत्यांनी सुद्धा आता एक वेगळीच भूमिका घेतली। आत्याबाई अचानकपणे भाजपच्या मदतीला पाठीशी धावून आल्या। पार्थशी फोनवरून बोलणं झालंय, तो काही असं चुकीचा वागला नाही असं स्पष्टीकरण देत त्यांनी भाजपची पाठराखण केली आहे। उलट या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारवरच उलटा निशाणा साधलाय। नेमकं काय बोलल्या होत्या काल सुप्रिया सुळे पाहूया। काय महाराष्ट्र सरकार करतंय? एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते की हा व्यवहारच होऊ शकत नाही, एकीकडे स्टॅम्प ड्युटीची नोटीस पाठवते, दुसरीकडे जिथे तो तहसीलदार म्हणतो की मी सहीच नाही केली, मग व्यवहारच कसा झाला? त्यामुळे मला समजत नाही की महाराष्ट्र सरकार चालतं कसं? एवढं कन्फ्युजन असताना महाराष्ट्र सरकार चालतं कसं? एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात इन्क्वायरी झाली पाहिजे, रेव्हेन्यू मिनिस्टरचं स्टेटमेंट आलेलं नाही। एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो। हा 40 एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही। हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी, मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी,